हाय हॅलो नमस्कार, मी शुभ्रा. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेत असलंच पाहिजे. शुभ्रा डोंगरे ब्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत आणि तुम्हा सगळ्यांना खूप मनापासून थँक्यू सुद्धा, कारण की आपली फॅमिली खूप जास्त वाढत चालली आहे. म्हणजे आता जवळजवळ 2,500पेक्षा जास्त आपले सबस्क्रायबर आहेत. गेल्या वर्षी 1 जून जुलैमध्ये मी माझं व्हिडिओला स्टार्ट केलं होतं, तेव्हा अगदी म्हणजे 1 सबस्क्रायबरपासून माझी सुरुवात होती आणि आता वर्ष कंप्लीट होण्याच्या आधीच आपले 2,500पेक्षा जास्त सबस्क्रायबर झाले. तर खूप म्हणजे खूप जास्त मी खुश आहे. आणि आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की आम्ही आहोत आमच्या कोकणात, म्हणजेच आमच्या गावी संगमेश्वरमध्ये. तर खूप असं छान वातावरण आहे. आता मार्च एंडिंग आहे, तर मस्त सगळीकडे काजू लागलेत आणि छान छान काजूची भाजी वगैरे वेगवेगळ्या रेसिपीज करून दाखवायच्यात, पण तेवढा टाईमच ॲडजस्ट होत नाही आहे, कारण की बरीचशी घरात कामं आहेत आणि ते सगळं हँडल करून ऋषीला हँडल करायचं आहे. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. पण नक्कीच मी खूप चांगला प्रयत्न करेन आपल्या चॅनलवरती छान छान व्हिडिओ दाखवण्याचा. म्हणजे मुंबईत तुम्ही असून देखील गावचा खूप जास्त, कोकणाचा स्पेशली खूप जास्त अनुभव घ्याल या सगळ्या गोष्टी. म्हणजे हे सगळे प्रयत्न मी खूप जास्त चांगले करणारच आहे. तर आज बऱ्याच दिवसांनी, म्हणजे आधीच्या व्लॉगमध्ये पाहिलं असेल तुम्ही, मी पावसात वगैरे असं मस्त माळावरती फेरफटका मारायला यायची. गुरं सोडलेली असायची, आजी बसलेली असायची, गुरं सांभाळणारी, अशा सगळ्या गोष्टी होत्या. तर आज म्हटलं चला आपण बऱ्याच दिवसांनी असं संध्याकाळचं माळावरती फेरफटका मारूया. खूप छान असा आता सनसेट.
तुम्हाला, म्हणजे स्पेशली रेसिपी किंवा आता मी संगमेश्वरमध्ये आहे तर इकडची कुठची जवळपासची छान ठिकाणं असतील तर तुम्ही देखील मला सजेस्ट करू शकता ते फिरायला जाण्यासाठी. मी नक्कीच तुमच्यासोबत ते एक्सप्लोअर करेल, कारण की आपल्याला अजून आपली जास्त फॅमिली मोठी करायची आहे आणि खूप छान छान व्हिडिओज आपल्या चॅनलमार्फत मला सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे आहेत. तर हा एक छोटासा प्रयत्न आहे. ऋषी पण खूप जास्त मजा घेतोय गावाची. ऋषीचं एक छान आहे, ॲडजस्ट होतो सगळीकडे, गावी असला की गावी, मुंबईत असला की मुंबईत. ऋषी आणि या सगळ्यात एक छान गोष्ट मला जस्ट आता आठवली, मी शेअर करते तुमच्यासोबत. असं निवांत एका जागी बसून हे पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज ऐकण्याची खरंच खूप मजा वेगळी आहे. खूप म्हणजे खूप छान वाटतं हे पक्ष्यांचे आवाज. तुम्ही पण हा म्हणजे एकदा ट्राय करून बघा. असं आपण एका ठिकाणी शांत बसल्यानंतर मस्त कानाला आपल्या वेगवेगळे आवाज ऐकू येत असतात. खूप सुंदर वाटतं. आयुष्यात कितीही मोठं झालं तरी आपल्यातलं कुठेतरी लहानपण असतं, ते आपण जपून ठेवलं पाहिजे. अशी होती तर आजची खूप छान अशी संध्याकाळ. आणि आत्ता माझ्या मागे बघू शकता सूर्य एकदम गेला आता अस्ताला आणि चांदू मामा एकदम मस्त वरती आता लखलखीत पेटतोय. आता आम्ही मस्तपैकी घरी जातो, कारण की आता काळोख पडलाय तर जास्त वेळ बाहेर गावच्या ठिकाणी तरी थांबायचं नसतं असं म्हणतात. त्यामुळे आता घरी जातो आणि ऋषी पण आहे सोबत, तर त्यामुळे. आणि पुन्हा कसं आता 7 वाजत आले तर दिवाबत्ती करायची आहे, तुळशीजवळ बत्ती लावायची आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. चालेल, मग आता पुन्हा आपण भेटूया नवीन व्हिडिओसोबत. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं तसं मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कोणते कोणते व्लॉग बघायला आवडतील. ते नक्की व्लॉग करण्याचा मी खूप जास्त प्रयत्न करेन.
बाकी सगळ्यांशी गप्पा मारून तर मला खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला कमेंट करून सांगा. मी तुमच्या कमेंटची खूप जास्त वाट बघत असते. मग त्या कमेंट स्क्रोल करून वाचायला खूप मस्त वाटतं. आपण कोणाशी तरी गप्पा मारतोय असं फिलिंग येतं. हां चल, चलो तर बाय बाय. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय.